नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदिनाथ सुरनर आपल्या सर्वांचं लोकसेवा अकॅडमीमध्ये स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या सिरीजचं आता पुढचं सेशन पाहणार आहोत। यामध्ये मागील जे महत्त्वपूर्ण सेशन झाले, ज्यामध्ये चॅप्टर 1 मध्ये इंट्रोडक्शन असेल, त्यानंतर चॅप्टर 2 मध्ये प्रिलिम सिलेबस डिकोडिंग असेल, त्याचबरोबर त्यानंतरचं तिसरं सेशन म्हणजे आपलं, ज्यामध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जे क्वालिफाईंग पेपर्स आहेत आणि त्यानंतर एसेचा पेपर कसा आहे याबद्दल बेसिक माहिती पाहण्याचा प्रयत्न केला। ज्यामध्ये बघा क्वालिफाईंग पेपरचे नेचर काय आहे, त्यांना किती गुन्स आहेत याविषयी आपण माहिती पाहिली। त्याचबरोबर एसेविषयी आपण डिटेल माहिती पाहिली, एसेचे किती गुन्स आहेत, त्याबरोबर त्याचे प्रश्न कशा प्रकारे असतील, त्याचे पार्ट 1 का आहे, पार्ट 2 का आहे, याविषयी आपण मागच्या सेशनमध्ये माहिती पाहिली। तर भरपूर विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेतला आणि कुठेतरी मला असं वाटतं की त्यांच्या यशामध्ये हे खूप सुरुवातीचा टप्पा फायदेशीर ठरेल, कारण पुढे जाऊन त्याच चुका करण्यापेक्षा सुरुवातीलाच आपण आपल्या मिस्टेक रॅक्टिफाय करणे तितकेच गरजेचे आहे। बघा आता अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की बाबा ह्या नवीन बदललेल्या पॅटर्ननुसार आपण त्यासाठी कॅपेबल आहोत का नाही, आपल्याला हे जमेल का नाही। कारण बघा आता जो सिलेबस बदललेला आहे त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया थोड्या मला निरनिराळ्या दिसून येतात, परंतु असे कित्येक विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे, ते हे सर्व करू शकतात, परंतु त्यांना कुठेतरी वाटतं हे जमेल का नाही। त्या विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं की आपण ह्या सिरीजच्या माध्यमातून खूप बेसिक टू ॲडव्हान्स लेवलला जाऊन ह्या गोष्टी पाहणार आहोत। त्यामुळे ॲटलिस्ट सुरुवातीला तुमचा बेस इतका पक्का होईल की तुम्हाला पुढे अडचण येणार नाही। आता आजच्या सेशनमध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचं सामान्य अध्ययन 1 मध्ये जो काही सिलेबस आयोगाने प्रोव्हाइड केलेला आहे, त्याचबरोबर त्या सिलेबसमध्ये कोणकोणते महत्त्वपूर्ण सब्जेक्ट्स आहेत, त्याचबरोबर त्या सब्जेक्ट्समध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत आणि त्याच्या पलीकडेही जाऊन त्या टॉपिक्समध्ये कोणकोणते सब टॉपिक्स आहेत याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। बघा तर मला ह्या सर्व तमाम महाराष्ट्रातल्या विद्यार्थी मित्रांना पुन्हा या गोष्टीत मी इथे अधोरेखित करतो की बाबा सर्वांनी ह्याचा फायदा घ्या, कारण आपल्या गावाखेड्यातल्या ग्रामीण परिस्थितीतील विद्यार्थी ह्या परीक्षेची तयारी करतात, त्यांना सुरुवातीला अचूक गायडन्स भेटणं तितकंच गरजेचं आहे, कारण खूप बिकट परिस्थितीमधून आपल्या घरचे आपल्याला खूप मोठ्या अपेक्षेने शिक्षणासाठी पुढे पाठवतात आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे, त्यांना निराशा आली नाही पाहिजे, या सर्वांची आपण काळजी घेऊ आणि आपण कमीत कमी वेळामध्ये कशा प्रकारे जास्तीत जास्त यश मिळता येईल यासाठी प्रयत्न करू। तर बघा आजच्या सेशनमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी कमीत कमी जो आपला सिलेबस आहे 30-40 मिनिटासाठी फुल अटेन्शन द्यायचे, कारण जर तुम्हाला सिलेबसवर कंप्लीट होल्ड असेल तर तुमचा अर्ध यश आजच मिळालं असं समजा। तर आपण आजच्या सेशनला सुरुवात करू। बघा हे आजचं आपलं सेशन हे चॅप्टर 4 असेल, ज्यामध्ये आपण राज्यसेवा मेन्सचा सिलेबस डिकोड करत आहोत। यामध्ये आज आपण जनरल स्टडीज 1 म्हणजेच सामान्य अध्ययन 1 याचा सिलेबस डिकोड करणार आहोत। बघा आता आयोगाने आपल्याला त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासक्रमाचं जे त्यांचं पुस्तिका आहे त्यामध्ये त्यांनी अभ्यासक्रम दिलेला आहे, परंतु तो अभ्यासक्रम कुठेतरी आपल्याला वाचताना फर्स्ट रीडिंग असेल, सेकंड रीडिंग असेल, त्यामध्ये आपल्याला तितका म्हणावा तितका समजत नाही, त्यामुळे त्या सिलेबसचं आपल्या सोप्या भाषेत आपण डिकोडिंग केलेलं आहे। तर बघा अशा प्रकारे आता सामान्य अध्ययन 1 जरी असेल तरी राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये हा पेपर क्रमांक 4 आहे। यासाठी 250 म्हणजेच 250 गुण अलॉट केलेले आहेत आणि या पेपर्सची प्रश्नपत्रिकेची रचना कशी असेल याविषयी आपण या सेशनच्या शेवटच्या भागामध्ये चर्चा करू। आता सामान्य अध्ययन पेपरमध्ये 1 मध्ये बघा आयोगाने आपल्याला अशा प्रकारचा सिलेबस दिलेला आहे, परंतु यावरून आपल्याला म्हणावं तितकं समजत नाही, जसं की हिस्ट्रीचा पोर्शन काय आहे, आधुनिक भारताचा पोर्शन काय आहे, त्याचबरोबर इंडियन सोसायटीचा पोर्शन काय आहे, त्याचबरोबर जॉग्राफीचा पोर्शन काय आहे, हे यावरून आपल्याला समजत नाही। त्यामुळे आपण काय करणार आहोत बघा हळूहळू आता या सेशनच्या माध्यमातून सिलेबस डिकोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा तर आता या सिलेबसवरून आपण या सिलेबसची 5 भागात विभागणी केलेली आहे। सुरुवातीला आपण भारतीय वारसा आणि संस्कृती पाहणार आहोत, ज्यालाच आपण इंडियन हेरिटेज अँड कल्चर म्हणतो। त्यानंतर मॉडर्न इंडिया पाहणार आहोत,
त्याचबरोबर मॉडर्न इंडियामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य लढा याविषयी अभ्यास करणार आहोत. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारत म्हणजेच पोस्ट इंडिपेंडन्सचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर पुढे जगाचा इतिहास देखील आपल्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. आणि त्यानंतरचा पुढचा टॉपिक्स किंवा सब्जेक्ट्स आपण म्हणतो, ज्याला आपण इंडियन सोसायटी असे म्हणतो, भारतीय समाज. त्यानंतरचा टॉपिक म्हणजे भूगोल, जॉग्राफी, आणि यामध्ये आपल्याला भारत व जगाचा अभ्यासक्रम पाहायचा आहे. त्यानंतर पुढे बघा, आज आपल्या टॉपिक्सचा आजच्या सेशनचा पहिला भाग म्हणजे इंडियन हिस्ट्री. इंडियन हिस्ट्रीमध्ये आयोगाने आपल्याला कशा प्रकारे सिलेबस प्रोव्हाइड केलेला आहे याविषयी थोडक्यात चर्चा करू. बघा, आता हिस्ट्रीचा विचार केला तर हिस्ट्री 3 सेशनमध्ये पाहायला मिळते आपल्याला, ज्यामध्ये आपण सुरुवातीला भारतीय वारसा आणि संस्कृती पाहणार आहोत. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास आणि पुढे स्वातंत्र्योत्तर भारत अशा प्रकारे आपण अभ्यासक्रम डिकोड करणार आहोत. बघा, आता सुरुवातीला आपण भारतीय वारसा आणि संस्कृतीचा नेमका अभ्यासक्रम काय आहे याविषयी पाहू. बघा, ज्यालाच आपण इंडियन हेरिटेज अँड कल्चर असे म्हणतो. आता भारतीय वारसा आणि संस्कृतीमध्ये आयोगाने आपल्याला काय म्हटलंय, भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, फर्स्ट ऑफ ऑल म्हणजेच कलेची रूपे, आर्ट फॉर्म्स, त्याच्यानंतर साहित्य ज्याला आपण लिटरेचर म्हणतो, आणि पुढे स्थापत्य कला याला आर्किटेक्चर देखील असं म्हणतो, आणि याचे ठळक पैलू म्हणजेच काय, भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळात असलेली कलेची रूपे, त्यानंतर साहित्य आणि स्थापत्य कला याचे ठळक पैलू, अशा प्रकारे आयोगाने अभ्यासक्रम दिलेला आहे. पण नेमकं या अभ्यासक्रमावरून नेमकं त्यांना काय विचारायचं हे आपल्याला तितकं कळत नाही. ते आपण आपल्या भाषेत पाहण्याचा प्रयत्न करू. आता सुरुवातीला आर्ट फॉर्म म्हणजे कलेचे प्रकारमध्ये ते काय विचारतील. नृत्य म्हणजे काय, भारताच्या विविध भागामध्ये कोणकोणते नृत्य आहेत, त्यांचे वैशिष्ट्ये काय यावर प्रश्न येईल. त्यानंतर संगीत, त्याचबरोबर चित्रकला असेल, शिल्पकला असेल, नाट्यकला, लोककला, या सर्व कलांच्या महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आर्ट फॉर्ममध्ये काय आहे, नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, नाट्यकला, लोककला आणि यासारख्या सर्व काय कलांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे लिटरेचरमध्ये बघा, ज्याला आपण साहित्य म्हणतो. मग लिटरेचरमध्ये नेमकं काय करायचं आपल्याला, तर लिटरेचरमध्ये आपल्याला वेदांचे प्रकार आणि त्यांचे वैशिष्ट्ये पाहायचे आहेत. त्याचबरोबर उपनिषद म्हणजे काय, उपनिषदांचे वैशिष्ट्ये काय आहेत, उपनिषदांचं भारतीय प्राचीन इतिहासाच्या साहित्यामध्ये काय योगदान आहे ते पाहायचं आहे. त्याचबरोबर महाकाव्य, ज्यामध्ये महाभारत, रामायणासारखी महत्त्वपूर्ण महाकाव्य पाहायची आहेत. त्याचबरोबर संस्कृत साहित्य, ज्यामध्ये आपल्याला कालिदासाचं साहित्य असेल, पाणिनीचं साहित्य असेल, या महत्त्वपूर्ण तत्कालीन जे महत्त्वपूर्ण काय म्हणता येईल की कवी होते, साहित्यकार होते, त्यांचे साहित्य पाहायचं आहे. त्यानंतर पुढे प्रादेशिक साहित्य, त्याचबरोबर आधुनिक साहित्याची परंपरा, म्हणजेच या सर्वांचा अभ्यास प्राचीन ते आधुनिकपर्यंत करायचा आहे. त्यानंतरचा पुढचा टॉपिक्स म्हणजे यामधला आर्किटेक्चर, ज्याला आपण वास्तुकला असे म्हणतो. यामध्ये काय पाहायचं आहे बघा, सिंधू संस्कृतीतील बांधकाम पद्धत म्हणजेच सिंधू संस्कृतीमध्ये कशा प्रकारची नगर रचना होती हे पाहायचे. त्याचबरोबर मौर्य गुप्त कालखंडामध्ये वास्तुकला कशा प्रकारची होती याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर तत्कालीन मंदिर शैली कशा प्रकारची होती आणि मुघल वास्तुकला कशा प्रकारची होती याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आधुनिक भारतामध्ये आपल्याला औपनिवेशिक आणि आधुनिक वास्तुकलेचे काही मुख्य मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. अशा प्रकारे आपण भारतीय वारसा आणि संस्कृतीचा अभ्यास केला. आता महाराष्ट्राच्या कन्सर्नमध्ये आपण बघू की महाराष्ट्रामध्येच्या संदर्भासह काय अभ्यास करायचा आहे, तर महाराष्ट्रातील संत चळवळींच्या विशेष संदर्भात भक्ती चळवळ व त्याचे योगदान अभ्यासायचं आहे. आता बघा, महाराष्ट्रातील संत चळवळीचा पाया कोणी रचला, तर संत ज्ञानदेव महाराज म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज, त्यानंतर संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज. त्याचबरोबर आधुनिक विचार करायचा झाला तर संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांनी समाजामध्ये कशा प्रकारचं प्रबोधन केलं आणि भक्ती चळवळीच्या माध्यमातून समाजामध्ये कशी प्रेरणा निर्माण केली याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर त्यांचं काही महत्त्वपूर्ण तत्त्वज्ञान काय होतं याचा देखील अभ्यास करायचा आहे. अशा प्रकारे आपण भारतीय वारसा आणि संस्कृतीमध्ये आयोगाने दिलेला सिलेबस थोडक्यात काय केला, डिकोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. आता काय म्हणते बघा, ऋग्वेदिक काळापासून नंतरच्या वैदिक काळापर्यंत, कुठून ऋग्वेदिक काळापासून नंतरच्या वैदिक कालखंडापर्यंत
समाज व अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारचे बदल झाले अधोरेखित करायचे. तर वैदिक काळानंतर उत्तर वैदिक काळाचा समावेश होतो. मग ह्या दोन कालखंडामध्ये समाज आणि अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारचे बदल होत गेले याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे त्या त्या कालखंडामधील समाजरचना कशी होती, अर्थव्यवस्था कशी होती, यांची काय करायचे आपल्याला तुलनात्मक अभ्यास करायचा आहे आणि तशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न, दक्षिण भारतातील कला आणि साहित्याच्या विकासात कांचीच्या पल्लवाचं योगदान काय होतं म्हणते. आपल्याला आर्ट अँड कल्चरच्या मध्ये म्हटलं की आम्ही तुम्हाला कशावर विचारू, कला आणि साहित्यावर प्रश्न विचारू. अगदी त्याचप्रमाणे UPSCच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्समध्ये अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत आणि मला असं वाटतं की याच धर्तीवर कुठेतरी आपलं महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नाची रचना होताना आपल्याला पुढे दिसून येईल. त्यानंतरचा टॉपिक म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, ज्याला आपण मॉडर्न इंडिया असे म्हणतो. आता या मॉडर्न इंडियामध्ये आयोगाने आपल्याला कशा प्रकारचा सिलेबस दिलेला आहे पाहू. आता आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्त्वाच्या घटना, महत्त्वपूर्ण व्यक्ती आणि समस्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. 18व्या शतकाच्या मध्यापासून म्हणजे नेमकं काय मित्रांनो, तर 1750 नंतर काही महत्त्वपूर्ण ज्या घटना घडल्यात त्यांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतरच्या पुढील कालखंडामध्ये काही महत्त्वपूर्ण व्यक्तींनी भारतीय इतिहासामध्ये आपलं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन केलं त्याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि त्या कालखंडात आणि पुढे येणाऱ्या कालखंडात काही महत्त्वपूर्ण समस्या, आव्हाने निर्माण झाली त्याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता यावरून आपल्याला म्हणावं तितकं समजत नाही, परंतु आपण आपल्या भाषेमध्ये नेमकं यामध्ये काय करायला पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती पाहू. बघा 18व्या शतकात, त्याचबरोबर आता पुढचा एक मुद्दा दिला आहे ज्यामध्ये त्यांनी काय म्हटले, स्वातंत्र्य लढा म्हणजेच इंडियन फ्रीडम स्ट्रगल, याचे आपल्याला विविध काय बघायचे, टप्पे बघायचे. त्याचबरोबर देशाच्या विविध भागातील योगदान बघायचे. बघा देशाच्या विविध भागातील व्यक्तींनी, महत्त्वपूर्ण संस्थांनी भारतीय स्वतंत्र लढ्यामध्ये कशा प्रकारचं योगदान दिलं याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता यातील सुरुवातीचा घटक बघू, ज्यामध्ये 18व्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्त्वाच्या घटना, ज्यामध्ये कोणकोणत्या घटना आहेत त्या घटनांची आपल्याला डिटेल माहिती असणे गरजेचे आहे. त्यांचे कॉजेस काय असतील, त्याचे परिणाम काय असतील, या सर्व बाबीचा आपल्याला 360 डायमेन्शनने म्हणजेच डायनामिक पद्धतीने अभ्यास करायचा आहे, बहुआयामी पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आता प्लासीची लढाई आपल्याला माहीत आहे की सुरुवातीला प्लासीच्या लढाईनंतरच आधुनिक भारतास तिथून सुरुवात झाली म्हटलं तरी चालेल, कारण त्यानंतर कुठेतरी हळूहळू ब्रिटिशांनी भारतामध्ये आपलं राजकारणामध्ये स्थान निर्माण केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बक्सारची लढाई असेल, त्यापुढे ईस्ट इंडिया कंपनीचा प्रभाव आणि 1857चा उठाव. आता या सर्व टॉपिक्सची आपल्याला डिटेल्ड माहिती असणे गरजेचे आहे. आपण पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना आपण फॅक्च्युअल गोष्टीकडे लक्ष देतो, तर आता मुख्य परीक्षेचा आपला पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोन थोडा वेगळा असणे गरजेचे आहे, ज्यामध्ये आपल्याला आता रिटन फॉर्ममध्ये उत्तरे लिहायची आहेत. त्यामुळे एखादा विषय वाचताना, एखाद्या विषयातला टॉपिक वाचताना आपल्याला त्या विषयाची पार्श्वभूमी, त्या विषयाची संबंधित सर्व बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला राष्ट्रवादाचा उगम कशा प्रकारे झाला याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर स्वदेशी चळवळ असेल, होम रूल चळवळ असेल, या चळवळीमध्ये कशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्य लढ्यांना वळण मिळाले याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर असहकार चळवळ असेल, सविनय कायदेभंग चळवळ असेल, यासारख्या चळवळींनी कुठेतरी स्वातंत्र्य लढ्याला आपल्याला एक वेगळे वळण दिल्याचे आपल्याला दिसून येते, त्याचा देखील अभ्यास करायचा आहे. त्यानंतर छोडो भारत चळवळ असेल किंवा शेवटी भारतीय स्वातंत्र्य कायदा ज्यानुसार भारताला स्वातंत्र्य मिळालं, या सर्व बाबींचा, यासारख्या महत्त्वपूर्ण घटनांचा यामध्ये अभ्यास करायचा आहे. पुढे या कालखंडात काही महत्त्वपूर्ण व्यक्ती होऊन गेल्या ज्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतो, ज्यामध्ये बघा महत्त्वपूर्ण व्यक्तीमध्ये राजाराम मोहन राय असतील, त्यांचं समाज प्रबोधामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर त्यांच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण संस्था, त्यांचे योगदान याविषयी आपल्याला डिटेल अभ्यास करायचा आहे. अगदी त्याचप्रमाणे पुढे स्वामी विवेकानंद असतील, स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा गांधी, बालगंगाधर टिळक, गोपालकृष्ण गोखले, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सरदार वल्लभभाई पटेल आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महत्त्वपूर्ण पर्सनॅलिटींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, ज्यावर महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून अभ्यासक्रमामध्ये एक स्टेटमेंट आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढे आता आपण काय बघितलं, महत्त्वपूर्ण घटना बघितल्या,
त्यानंतर महत्त्वपूर्ण व्यक्ती बघितले. आता स्वातंत्र्य चळवळीतील आपल्याला विविध टप्पे आणि या कालखंडात देशाच्या विविध भागामधून दिलेलं योगदान याचा अभ्यास करायचा आहे. बघा, सुरुवातीचा आपल्याला माहीत आहे की प्रारंभीचा टप्पा 1757 ते 1857, ज्यामध्ये आपल्याला प्लासीपासून ते 1857च्या उठावादरम्यानच्या घटनांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे 1857च्या उठावाचा सखोल अभ्यास करायचा आहे, ज्यावर आपल्याला आयोग पुढे प्रश्न विचारेल. त्यानंतर राष्ट्रवादाचा उगम आपल्याला 1858 ते 1885 मधील काही महत्त्वपूर्ण घटनांमध्ये दिसतो आणि त्याचाच परिणाम म्हणजे पुढे 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होताना आपल्याला दिसते. आता पुढे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीला आपल्याला माहीत आहे मॉडरेट म्हणजेच मोवाळ युग होते. पुढे त्यानंतर एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे जहाल युग होते. या कालखंडामध्ये कशा प्रकारे महत्त्वपूर्ण योगदान दिलं, कशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला वेगळं वळण भेटलं, याचा सर्व बहुआयामी अंगाने आपल्याला काय विचार करायचा आहे. त्यानंतरचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण पर्व म्हणजे गांधी युग, ज्याला आपण 1919 ते पुढे भारतीय स्वातंत्र्यापर्यंत 1947 पर्यंतचा कालखंड म्हणतो. या कालखंडामध्ये काही महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या असतील, त्या सर्वांचा आपल्याला डिटेल अभ्यास करायचा आहे. त्यानंतर काही महत्त्वपूर्ण कारकांनी क्रांतीच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान दिलं, त्यांचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये आपण क्रांतिकारी संघर्ष पाहणार आहोत. पुढे काही महत्त्वपूर्ण प्रांतातील महत्त्वपूर्ण व्यक्तींनी, महत्त्वपूर्ण संस्थांनी काही महत्त्वपूर्ण योगदान दिलं, त्याचा अभ्यास आपल्याला प्रांतिक राज्यनीय योगदानामध्ये बघायचा आहे. त्याचबरोबर देशात आणि देशाबाहेर काही आपल्या महत्त्वपूर्ण सैनिकांनी आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलं, त्याचा अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये इंडियन नॅशनल आर्मी असेल, त्यानंतर फॉरवर्ड ब्लॉक सारखे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि रासबिहारी बोस यांच्या आधिपत्याखाली राबवल्या गेलेल्या मोहिमा असतील, यांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर विविध प्रदेशातील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अभ्यासायचं आहे. आणि शेवटचा टप्पा म्हणजे 1945 ते 1947 दरम्यान घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर पुढील टप्पा म्हणजे आपण आधुनिक भारताचाच पार्ट म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स, आपण ज्याला स्वातंत्र्योत्तर एकीकरण व देशांतर्गत पुनर्रचना देखील म्हणतो. आता यामध्ये नेमकं आपल्याला करायचं आहे काय, तर आता यावर देखील आपल्याला एखादा दुसरा प्रश्न आयोग विचारेल, ज्यामध्ये संस्थानांचे भारतात विलिनीकरण. सुरुवातीला भारत विविध संस्थानांमध्ये विभागला होता, त्यानंतर त्या सर्व संस्थानांना एकत्र करत सरदार वल्लभभाई पटेल यांनी कशा प्रकारे महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, याचा अभ्यास करायचा आहे. पुढे 1956च्या कायद्यानुसार, राज्य पुनर्रचना कायद्यानुसार विविध राज्यांची निर्मिती झाली, ज्यामध्ये काही भाषावर राज्य असतील, या सर्वांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पुढे काही नवीन राज्यांची निर्मिती झाली, ज्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा यासारख्या राज्यांची निर्मिती झाली. भाषावार प्रांतरचना हा कळीचा मुद्दा आहे. त्याचबरोबर भाषावार प्रांतरचना ही देशासाठीच्या एकता आणि एकात्मतेसाठी फायदेशीर आहे का, त्याचे काही दुष्परिणाम आहेत, या विविध अंगाने आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर या दरम्यानच्या काळात केंद्र आणि राज्य संबंधामध्ये जे बदल झाले, केंद्र आणि राज्य यामध्ये जे परस्पर संबंध आहेत, याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढेच राष्ट्रीय एकात्मता आणि प्रशासकीय स्थैर्य स्वातंत्र्योत्तर भारतात कशा प्रकारे राबवलं गेलं, याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. अशा प्रकारे GS1 मध्ये आपण म्हणजेच सामान्य अध्ययन 1 मध्ये इतिहासाचा अभ्यास आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे, विशेषतः भारतीय इतिहासाचा अभ्यास कसा करायचा आहे याविषयी माहिती पाहिली. आता पुढे आपण जगाच्या इतिहासाविषयी थोडक्यात माहिती पाहू. तत्पूर्वी आपण आधुनिक भारताच्या इतिहासावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याविषयी थोडक्यात चर्चा करू. बघा, पहिला प्रश्न, छोडो भारत आंदोलनाला कारणीभूत ठरणाऱ्या घटना कोणत्या होत्या आणि त्याचे परिणाम काय होते. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना तुमच्या बेसिकवर ट्रेमेंडस होल्ड असला पाहिजे, तुमच्या बेसिकवर तुमची कमांड खूप असली पाहिजे. आता जनरली काय होतं, ओल्ड पॅटर्ननुसार आपल्याला पर्याय दिले जात होते, आपल्याला एक ऑप्शन निवडायचा होता, परंतु आता सिस्टीम बदललेली आहे. कारण आता आपल्याला काय करायचं आहे, स्वतःच्या मनानं उत्तरं लिहायची आहेत. मग उत्तरं जर लिहायची असेल तर तुमच्या त्या संकल्पना क्लिअर असणे तितकेच गरजेचे आहे. मग आपल्याला सर्वप्रथम छोडो भारत चळवळ का हे माहीत असायला पाहिजे. त्याचबरोबर ती चळवळ घडण्यास कारणीभूत कोणकोणत्या घटना होत्या आणि त्याचबरोबर त्या चळवळीचे काय परिणाम होते, ह्या सर्व अंगाने आपल्याला ह्या प्रश्नाला डील करायचं आहे, तरच कुठं आपल्याला पूर्ण मार्क मिळतील. त्यानंतर पुढे भारतीय हस्तकला आणि कुटीर उद्योगाच्या घसरणीला इंग्लंडमधील म्हणजेच ब्रिटनमधील औद्योगिक क्रांती किती प्रमाणात जबाबदार होती. बघा,
ब्रिटिशांनी काय केलं होतं की भारतामध्ये आपली सत्ता राबवल्यानंतर भारतीय जो स्थानिक उद्योग होते त्यांना कुठंतरी दडपण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर ब्रिटनमध्ये तयार झालेल्या औद्योगिक क्रांतीमधून तयार झालेली उत्पादने लादण्याचा प्रयत्न केला. त्यावरच हा प्रश्न दिसतो, ज्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की भारतीय हस्तकला आणि कुटीर उद्योगाच्या घसरणीला इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती किती जबाबदार होती. आता याला आपल्याला 2 डायमेन्शनने माहिती पाहिजे. भारतीय काय हस्तकला आणि कुटीर उद्योगाचं नेमकं काय स्थान होतं, ते कशा प्रकारचे होते, त्याचबरोबर ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती कशा प्रकारची होती, यांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला कन्क्लूड करायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला जगाचा इतिहास. आता जगाचा इतिहास भले त्यांनी एवढा अभ्यासक्रम दिला आहे, पण यावर चिंता करायचं कारण नाही. UPSCचा विचार केला तर याच्यावर एखादा दुसरा प्रश्न येताना आपल्याला दिसून येतो. ॲटलिस्ट एक प्रश्न यावर असतोच. आता जगाच्या इतिहासामध्ये नेमकं काय अभ्यासायचं आहे आणि त्यांनी काय अभ्यासक्रम प्रोव्हाइड केला याचा अभ्यास करू. जगाच्या इतिहासामध्ये 18व्या शतकापासून जगाच्या इतिहासामध्ये आपल्याला जगाचा इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे डिटेल्ड करायचं नाही. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला 18व्या शतकाच्या पुढेचा अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये औद्योगिक क्रांती नेमकी काय आहे, कुठून सुरुवात झाली, तिचे फायदे, तिचे तोटे, तिचे परिणाम, अशा बहुआयामी भागांनी अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर जागतिक युद्ध, पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, त्याची कारणे, त्याचे परिणाम, या सर्व बाबीचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर देशाच्या भूसीमांची पुनर्रचना, ज्यामध्ये आपण पाहतो युरोपचे एकीकरण असेल, इटली, जर्मनी यासारख्या देशांचे एकीकरण असेल, त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतील देशांचं एकीकरण, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, देशांच्या भूसीमाची पुनर्रचना पाहायची आहे. त्याचबरोबर वसाहतवाद आणि निर्वसाहतवाद ह्या संकल्पना सर्वप्रथम आपल्या क्लिअर असणे गरजेचे आहे, जेणेकरून आपण त्यावर उत्तर लिहू शकू. नेमकं वसाहतवाद म्हणजे काय, वसाहतवाद कसा निर्माण झाला, वसाहतवादाचं स्वरूप काय होतं, त्यानंतर त्याचे परिणाम काय होते. त्याचबरोबर पुढे आता पाश्चात्य राष्ट्रांनी दुबळ्या राष्ट्रावर आपली सत्ता मिळवली होती आणि कुठेतरी त्याला आपण वसाहतवाद असं म्हणतो. पुढे काय झालं, बदल होत गेले. त्यानंतर आता त्या राष्ट्रांनी आपली सत्ता माघारी घेतली आणि त्यालाच आपण पुढे निर्वसाहतवाद म्हणतो. ह्या सोप्या सोप्या संकल्पना आहेत, या आपण एकदम बेसिक लेवलला जाऊन समजून घेणे गरजेचे आहे, ज्यावर आपण आन्सर लिहू शकू. आता त्याचबरोबर काही पॉलिटिकल फिलॉसॉफीज असतील त्या काळातील, ज्याला आपण राजकीय तत्त्वज्ञान म्हणतो, ज्यामध्ये साम्यवाद असेल, भांडवलशाही असेल, समाजवाद असेल व त्यांची रूपे व त्याचा समाजावरील परिणाम पाहायचा आहे. इथे आपल्याला बेसिक टर्मिनॉलॉजी माहीत असणे गरजेचे आहे. बाबा, साम्यवाद म्हणजे नेमकं काय, साम्यवादाचं स्वरूप काय होतं, साम्यवादाचे परिणाम होते, त्याचे ओरिजिन कुठून होतं आणि जगभरात त्याचा कशा प्रकारे परिणाम झाला याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर भांडवलशाही, कॅपिटलिस्टला आपण त्याला म्हणतो, की मग त्यानंतर भांडवलशाहीचं स्वरूप काय होतं आणि हळूहळू भांडवलशाहीनं कशा प्रकारे जगाला विळखा घालत आपलं भीषण रूप धारण केलं, याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर समाजवाद म्हणजे नेमकं काय, समाजवादाचं स्वरूप, त्याचे परिणाम, त्याचे काय फायदे तोटे, या विविध अंगाने आपल्या याचा अभ्यास करायचा आहे. आता जगाच्या इतिहासावर UPSCमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले त्याविषयी थोडक्यात चर्चा करू. ज्यामध्ये पहिला प्रश्न म्हणते, पहिले महायुद्ध हे मुळात सत्तेचे संतुलन राखण्यासाठी लढले गेले असे म्हणणे कितपत योग्य आहे. आता बघ, सर्वप्रथम आपल्याला पहिल्या महायुद्धाविषयी सर्व माहिती असणे गरजेचे आहे, ज्यामध्ये पहिले महायुद्ध केव्हा झाले, का झाले, त्याचे स्वरूप काय आहे, त्यानंतर कशा प्रकारे बदल होत गेले आणि त्याचबरोबर त्या महायुद्धामुळं सत्ता संतुलन कशा प्रकारे राखलं, या सर्व बाबीचा आपल्याला जर अभ्यास असेल तर आपण इझिली हा क्वेश्चन टॅकल करू. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, जगातील विविध देशामध्ये रेल्वे सुरू झाल्यामुळे होणारे सामाजिक आणि आर्थिक परिणाम स्पष्ट करा. बघा, रेल्वेने भारत असेल जगभरात मोठ्या प्रमाणात क्रांती निर्माण केली. त्याचबरोबर जग किंवा देशाला एकसंध जोडण्यामध्ये रेल्वेचं महत्त्वाचं योगदान आहे, ज्यामध्ये रेल्वेचे सामाजिक परिणाम काय आहेत, आर्थिक परिणाम काय आहेत, याचा आपल्याला काय करायचं आहे, तुलनात्मक अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला त्याच्यावर उत्तर लिहायचं आहे. यामध्ये एकच गोष्ट मी वारंवार सांगतो, की तुमचं अभ्यासक्रमावर सर्वप्रथम होल्ड असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रमातील बेसिक संकल्पना आपल्याला क्लिअर असणे गरजेचे आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारे आपण हिस्ट्री बघितलं. त्यानंतरचा पुढचा सब्जेक्ट्स म्हणजे इंडियन सोसायटी, ज्याला भारतीय समाज असे म्हणतो, आणि भारतीय समाजाचं देखील खूप महत्त्वाचं योगदान आहे आपल्या पेपरमध्ये. आता आयोगाने आपल्याला भारतीय समाजावर कशा प्रकारे अभ्यासक्रम प्रोव्हाइड केलेला आहे याविषयी थोडक्यात चर्चा करू. आता पहिला पॉईंट बघा, भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये, भारताची विविधता. आपल्याला सुरुवातीला भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये माहीत असणे गरजेचे आहे. भारतीय समाज म्हणजे नेमकं काय,
त्याची वैशिष्ट्ये काय आणि त्यानंतर भारताची विविधता काय, असा टप्प्याटप्प्यानं बेसिक गोष्टी आपल्याला त्या गोष्टीला तोडत आपल्यानुसार समजून घ्यायचं आहे. हे काही रॉकेट सायन्स नाही, त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं विद्यार्थी मित्रांना टेन्शन घेतलं नाही पाहिजे, ही माझी सर्वांकडून अपेक्षा आहे. आता भारताच्या भारतीय समाजाच्या ठळक वैशिष्ट्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, भारत हा विविधतेतून एकता, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, आपल्याला त्याचं वैशिष्ट्य पाहायचे. त्यानंतर जाती व्यवस्था कशा प्रकारची आहे, कुटुंब व्यवस्था कशा प्रकारची आहे, त्यानंतर धर्म आणि अध्यात्म कशा प्रकारचं आहे, ग्रामीण शहरी विभागणी कशा प्रकारे झाली, त्यानंतर आता कुठेतरी आपल्याला परंपरागत आणि आधुनिकतेचा संगम होताना दिसून येतो, हे देखील भारतीय समाजाचं वैशिष्ट्य आहे. आणि भारत अशा प्रकारे आपण काय करू शकतो, वैशिष्ट्ये पाहू शकतो बघा. त्यानंतर पुढे आपल्याला पुढचा मुद्दा म्हणजे भारतातील विविधता. म्हणले भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि प्रत्येक प्रांताची विभागाची आपली वेगवेगळी संस्कृती, खानपान, कला या सर्वांचा आपल्याला समावेश होताना दिसून येतो. त्यामध्ये आपल्याला काय बघायचं, विविधतेमध्ये भौगोलिक विविधता काय आहे, भाषिक विविधता काय आहे, धार्मिक, सांस्कृतिक, जातीय व वांशिक आणि आर्थिक विविधता कशा प्रकारची आहे, असा बहुआयामी दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतरचा पुढचा टॉपिक्स म्हणजे महिला व महिला संघटनाची भूमिका. सर्वप्रथम महिलांच्या सबलीकरणासाठी काही महत्त्वपूर्ण चळवळी समोर आल्या, त्या चळवळीचे स्वरूप काय, त्या चळवळीचे परिणाम काय, त्याचबरोबर त्या चळवळीने ग्रामीण भागातील महिला आणि शहरी भागातील महिलांना एकत्र करण्यात किती प्रमाणात भूमिका बजावली, त्यात कितपत यशस्वी झाल्या, याचा आपल्याला सखोल अभ्यास करायचा आहे. ज्यामध्ये महिला संघटना असतील, लिंग गुणोत्तर, अलीकडे महिलांचं शेतीमध्ये खूप मोठ्या प्रकारे कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यामुळे आपल्याला कृषीचे महिलाकरण, त्याचबरोबर महिला चळवळी आणि महिला सबलीकरण या सर्व बाबींचा अभ्यास करायचा आहे. पुढे आपल्याला लोकसंख्या आणि त्या संबंधित मुद्दे. आता देशभरात किंवा जगभरात सर्वांसमोर असलेला मुद्दा, महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे लोकसंख्या वाढ. जेवढी आपल्याकडे नैसर्गिक संसाधने आहेत त्या प्रमाणात, त्या तुलनेत कितपत तरी मोठ्या प्रमाणात काय होतं आहे, लोकसंख्या वाढ होत आहे. त्यामुळे अनेक आव्हाने, अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचबरोबर सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी काही महत्त्वपूर्ण धोरणे, योजना राबवल्या, या सर्व बाबीचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर दारिद्र्य व विकासात्मक प्रश्न. दारिद्र्य ही भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे, त्यामुळे दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकारने काय महत्त्वपूर्ण प्रयत्न केले आणि दारिद्र्य ही संकल्पना कशा प्रकारची आहे, त्याचबरोबर त्या संबंधित विविध कोणत्या योजना राबवल्या, त्याचबरोबर त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या, आव्हाने, याचा सर्वांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे नागरिकीकरण व त्यांच्याशी निगडीत समस्या व त्यावरील उपाययोजनांचा अभ्यास करायचा आहे. बघा, अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात नागरीकरण होताना दिसतं आणि नागरीकरणानंतर मुळे अनेक समस्यांना जन्म झाल्याचा दिसून येतो, ज्यामध्ये प्रदूषण असेल, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात बकाल वस्त्या म्हणजे झोपडपट्ट्याची निर्मिती असेल, त्याचबरोबर वाहतुकीची समस्या असेल किंवा इतर महत्त्वपूर्ण समस्या असते, त्या सर्वांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढचा पोर्शन जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम अभ्यासायचे आहेत. आपल्याला फक्त आयोगाने एवढंच म्हटलं की जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम अभ्यास आहेत. मग नेमकं काय अभ्यास आहे, त्याच्यात आपल्याला आर्थिक परिणाम काय आहेत याचा अभ्यास करायचा आहे, पुढे सामाजिक परिणाम काय आहे त्याचा अभ्यास करायचा आहे, त्यानंतर सांस्कृतिक परिणाम, तांत्रिक, शैक्षणिक या सर्व बाबीचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर जागतिकीकरणाचा भारतातील स्त्रियांच्या परिस्थितीवर कशाप्रमाणे परिणाम झाला आणि ग्रामीण आणि समाजावर त्याचे काय परिणाम होतात, या सर्व बाबींचा आपल्याला काय करायचं आहे, जागतिकीकरणाचा भारतीय समाजावरील कशा प्रकारे परिणाम होतो याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला काही टर्म विचारतील, त्या टर्मविषयी आपल्याला डिटेल माहिती असणे गरजेचे आहे. यामध्ये 4 महत्त्वपूर्ण संकल्पना त्यांनी अभ्यासक्रमामध्ये नमूद केल्या आहेत, ज्यामध्ये सुरुवातीला सामाजिक सबलीकरण म्हणजे सोशल एम्पॉवरमेंट, पुढे जातीयवाद, प्रांतवाद, धर्मनिरपेक्षता. आपल्याला काय करायचे अभ्यास करताना पुढे. आता अभ्यासक्रम जर तुम्हाला माहीत असेल तर त्याचा काय फायदा होतो बघा. सपोज तुम्ही डेली न्यूजपेपर वाचतात, सामाजिक सबलीकरणावर एखादा लेख आलेला असतो, एखादी न्यूज आलेली असते, आपल्याला माहीत आहे की बाबा सामाजिक सबलीकरण हा आपल्या अभ्यासाचा भाग आहे, त्यामुळे आपण त्याला व्यवस्थित वाचू, त्याचं कात्रण घेऊ किंवा त्यावर शॉर्ट नोट्स बनवू. त्यामुळे तुम्हाला स्लॅबसमधील ईच अँड एव्हरी वर्ड माहीत असणे खूप गरजेचे आहे, कारण त्यामुळे तुमच्या अभ्यासाला एक सटीक दिशा मिळेल. अशा प्रकारे
सामाजिक सबलीकरण असेल, जातीवाद असेल, प्रांतवाद असेल, धर्मनिरपेक्षता असेल, यावर आपल्याला बहुआयामी अंगाने काय करायचं आहे, विचार करायचा आहे. अशा प्रकारे आपण थोडक्यात काय केले आहे, भारतीय समाजाचा अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे याची चर्चा केली. आता यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतो आयोग याविषयी आपण चर्चा करू. हे प्रश्न UPSCच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये आलेले आहेत, त्यावर चर्चा करू. बघा, सर्वप्रथम प्रादेशिक विषमता म्हणजे काय, ती विविधतेपेक्षा कशी वेगळी आहे, भारतातील प्रादेशिक विषमतेचा मुद्दा किती गंभीर आहे. आता यावरून एक गोष्ट समजून येते. आता आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणे किती गरजेचे आहे. प्रादेशिक विषमता ही संकल्पना काय आहे ते असेल तरच आपण लिहू शकू. त्यानंतर विविधता ही संकल्पना कशी आहे ते असेल तरच आपण पुढे कंटिन्यू करू शकू. मग आणि याचबरोबर त्याच्या कॉम्बिनेशनमधून आपल्याला काय करायचं आहे, भारतातील प्रादेशिक विषमतेचा मुद्दा कसा गंभीर आहे याचा आपल्याला सविस्तर चर्चा करत कन्क्लुजन करायचं आहे. त्यानंतर पुढे भारताच्या सांस्कृतिक विविधता आणि सामाजिक आर्थिक सीमा यांच्यात उच्च सहसंबंध आहे याविषयी या प्रस्तावाची टीकात्मक विश्लेषण करायचे. मग आता आपल्याला भारताची सांस्कृतिक विविधता म्हणजे काय आणि त्याच्या सामाजिक आर्थिक सीमा म्हणजे काय ह्या माहीत असणे गरजेचे आहे. तेव्हाच कुठेतरी आपण त्यातला उच्च संबंध कनेक्ट करू आणि त्यानंतर त्याचं टीकात्मक विश्लेषण करू शकू. पुढे भारतीय समाजातील तरुणीमध्ये आत्महत्या का वाढत आहेत ते स्पष्ट करा. भारतीय समाजातील काही क्वेश्चन तुम्हाला करंट रिलेटेड येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला इंडियन सोसायटीच्या स्लॅबसला समोर ठेवून आपल्याला काय करायचे, त्याचबरोबर वृत्तपत्रामध्ये येणारे काही महत्त्वपूर्ण लेख त्या संबंधित किंवा त्या संबंधित घटना, समाजातील करंटमध्ये घडणाऱ्या घटना यांचा देखील अभ्यास करायचा आहे. पुढे अशा प्रकारे आपण भारतीय समाजाचं थोडक्यात विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तुम्हाला एक अभ्यासाला दिशा मिळेल. त्यानंतरचा शेवटचा टॉपिक जनरल स्टडीज एक मधला सब्जेक्ट म्हणू शकतो, ज्याला आपण जॉग्राफी म्हणतो. आणि यामध्ये आपल्याला भारत, जग व महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आता सुरुवातीला भूगोलामध्ये चा विचार केला तर सुरुवातीचा टॉपिक पाहू आपण, ज्यामध्ये त्यांनी म्हटले जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्ये. मग आता जगाचा प्राकृतिक भूगोल म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. मग प्राकृतिक भूगोलामध्ये काय येते, जिओमॉर्फॉलॉजी भूगर्भशास्त्र, त्यानंतर क्लायमेटॉलॉजी हवामानशास्त्र, त्यानंतर पुढे आपल्याला ओशिओनॉग्राफी सागरशास्त्र, या सर्वांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग त्यामध्ये नेमकं काय करायचं आहे ते थोडक्यात पाहू. यामध्ये पृथ्वीची रचना काय आहे, पृथ्वीचे अंतरंग कशा प्रकारचे आहे, त्यानंतर आपण म्हणतो क्रस्ट, मेंटल कोअर कशा प्रकारचे आहे, लिथोस्फिअर कशा प्रकारचा आहे, याचा डिटेल्ड अभ्यास करायचा आहे. पुढे भूआवरण आणि भूरूपे, यामध्ये भूआवरणामध्ये आपल्याला माहिती आहे डिपोजिशन, इरोजन यामुळे अपक्षय किंवा इतर काही महत्त्वपूर्ण नैसर्गिक घटनामुळे भूआवरणामध्ये बदल होतो. पुढे त्यामधून असंख्य भूरूपांची निर्मिती होते, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. जर आपण पूर्वपरीक्षेमध्ये याचा व्यवस्थित अभ्यास केला असेल तर आपल्याला मुख्य परीक्षेला तितकं अवघड जाणार नाही. त्यानंतर काही महत्त्वपूर्ण थेरी असतील, ज्यामध्ये भूखंड वहन सिद्धांत असेल, त्याला आपण कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, पुढे प्लेट टेक्टॉनिक थेरी यासारख्या महत्त्वपूर्ण थेऱ्यांचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला आता क्लायमेटॉलॉजीमध्ये वातावरण, हवामान याचा डिटेल अभ्यास करायचा आहे. मग हवामानाचे प्रकार, वातावरणाचे थर बघायचे, त्याला तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर, बाह्यांबर, त्याच्यामध्ये कशा प्रकारचे बदल होत जातात, त्याचे वैशिष्ट्ये काय, त्याचा भारतीय हवामान आणि जगाच्या हवामानावर कसा परिणाम होतो. त्याचबरोबर महासागर व समुद्र यांचा देखील अभ्यास करायचा आहे. मग त्यामध्ये सागरी प्रवाह, ज्यामध्ये आपण पाहिलं की कोल्ड करंट काय, हॉट करंट काय, सॅलिनिटी काय, या सर्व बाबीचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर जलावरण, जीवावरण यांचा आपल्याला काय करायचं आहे, डिटेल्ड अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपण त्यावर व्यवस्थित लिहू शकू. पुढे आता भूगोलामध्ये दुसरा टॉपिक्स म्हणजे जागतिक प्रमुख नैसर्गिक साधनसंपत्तीचे वितरण, ज्यामध्ये आपल्याला दक्षिण आशिया, भारतीय उपखंडासह अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह देखील अभ्यास करायचा आहे. आता नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणजे आपलं प्रमुख नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये नैसर्गिक संसाधने काय असतील, ज्यामध्ये वने पाहू शकतो, त्यानंतर इतर काही महत्त्वपूर्ण संसाधने, त्याचबरोबर खनिजामध्ये आपण पाहू शकतो कोळसा असेल, पेट्रोलियम असेल व इतर महत्त्वपूर्ण धातू, अधातू असेल, त्यांचं भारतीय संदर्भातून काय महत्त्व आहे, जागतिक संदर्भातून महत्त्व काय आहे. बघा, अलीकडे आपण बातम्यामध्ये ऐकतो की जम्मू काश्मीरमध्ये अमुक खनिज सापडलं, मग त्याचं भारतामध्ये काय महत्त्व आहे. अलीकडे चीनचं इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे, कारण तिथे रेअर अर्थ मिनरल सापडतात. मग त्या रेअर अर्थ मिनरल्स जागतिक आर्थिक अर्थव्यवस्थेमध्ये किंवा जागतिक
पर्स्पेक्टिव्हमध्ये काय महत्त्वपूर्ण योगदान आहे याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर कृषी संसाधने असतील, ज्यामध्ये आपण पीक पद्धतीचा अभ्यास करू. पुढे जलसंसाधने, वनसंपदा या सर्व बाबीचा आपल्याला काय करायचं आहे, विशेष अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपल्याला सर्व प्रश्न सोडवता येतील. आता त्यानंतरचा तिसरा पॉईंट म्हणजे जगातील विविध भागामधील प्राथमिक, द्वितीय, तृतीय औद्योगिक सेवाच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक बघायचे. काय म्हटलं की जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय, तृतीय म्हणजेच औद्योगिक सेवा स्थानाच्या जबाबदार असणारे घटक कोणते बघायचे बघा. आता यामध्ये भारतासह असे देखील म्हटले बघा. मग प्राथमिक उद्योग कोणते, त्यानंतर दुय्यम उद्योग कोणते, तृतीय उद्योग कोणते, कृषी असेल, त्यानंतर उद्योग असेल, सेवा क्षेत्र असेल, यांचं जागतिक अर्थव्यवस्था आणि भारतीय दृष्टिकोनातून आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देखील त्या प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे. यामध्ये काय बघायचं बघा, उद्योगाच्या स्थान ठरवणारे घटक कोणते आहेत आणि त्यामध्ये कोणकोणते महत्त्वपूर्ण उद्योग क्षेत्र आहेत, ज्यामध्ये प्राथमिक क्षेत्रात कोणते उद्योग येतात, दुय्यम आणि तृतीय क्षेत्रामध्ये कोणते उद्योग येतात आणि त्याचं इंडियन आणि जागतिक स्तरावर कशा प्रकारचं योगदान आहे, त्याचं महत्त्व काय आहे, या सर्व बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. अशा प्रकारे आपण थोडक्यात काय केलं की नैसर्गिक संसाधने आणि उद्योगाचा चर्चा केली. त्याच पुढील शेवटचा मुद्दा म्हणजे महत्त्वपूर्ण भौगोलिक घटना. यामध्ये आपल्याला जिओफिजिकल फिनोमेनाज बघायचे, ज्यामध्ये आपल्याला भूकंप असेल, सुनामी असेल, ज्वालामुखी असेल, चक्रीवादळ, जलाशय आणि हिमनग यांचा विविध अंगाने अभ्यास करायचा आहे. सपोज भूकंप, मग भूकंपाची निर्मिती काय होती, रिंग ऑफ फायर ही कन्सेप्ट काय आहे, त्यानंतर भूकंप लहरी काय आहेत, त्यानंतर सिस्मोग्राफ काय आहे, त्याचे काय तोटे आहेत, त्याचे दुष्परिणाम काय आहेत, त्याचे जनजीवनावर आणि वनस्पती प्राणी यावर कशा प्रकारचे परिणाम होतात, आणि भूकंप प्रवण क्षेत्र महाराष्ट्र किंवा भारतात कोणकोणते आहेत, आणि अलीकडे घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटनांचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. अगदी त्याचप्रमाणे सुनामी, ज्वालामुखी, चक्रीवादळ, हिमनग यांचा विविध अंगाने आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर यांचे भौगोलिक वैशिष्ट्ये, त्यांचे स्थान, तसेच यांचा वनस्पती प्राणी यावर होणारा बदल व बदलाचे परिणामाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात याविषयी थोडक्यात चर्चा करू. आता बघा काय म्हटलं आहे, समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात वाढ म्हणजे काय, उष्णकटिबंधीय चक्रीवादळाची निर्मिती वर त्याचा कसा परिणाम होतो. मग आता बघा इथं आपल्या बेसिक कन्सेप्ट कशा महत्त्वपूर्ण ठरतात. सर्वप्रथम समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात का वाढ होत आहे ही गोष्ट माहीत असणे गरजेचे आहे. त्यानंतर चक्रीवादळ म्हणजे काय ही संकल्पना आधी माहीत असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कटिबंधीय म्हणजे ट्रॉपिकल आणि एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन म्हणजे काय माहिती असणे गरजेचे आहे. त्यानंतरच आपण ह्या सर्व बाबीला एकत्रित करून म्हणजे समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानातील वाढ आणि उष्णकटिबंधीय वादळाची निर्मिती याचा आपण एकत्रित करून काय करू, उत्तर देऊ शकू. त्यानंतर पुढचा टॉपिक म्हणजे मोठ्या शहरामध्ये लहान शहरापेक्षा जास्त स्थलांतरित का येतात, विकसनशील देशामध्ये ही परिस्थिती लक्षात घेऊन चर्चा करावं. आता आपल्याला माहीत आहे की रोजगार आणि इतर महत्त्वपूर्ण बाबीसाठी खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतर केले जाते. याचबरोबर या मुद्द्यामध्ये आपल्याला फर्स्ट पार्टमध्ये काय करायचे, का स्थलांतर करतात त्याची कारणे पाहायची आहेत. त्याचबरोबर हे सर्व कारणे विकसनशील देशांच्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यासायचे आहेत. या ठिकाणी देखील बेसिक संकल्पना खूप महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर इथे बघा आपण आता जिओफिजिकल फेनोमेना बघितला, म्हणजे भौगोलिक घटना, त्यामध्ये ढगफुटीसारख्या घटना विचारल्यात, डायरेक्ट क्वेश्चन येतो, त्या देखील आपल्याला लिहिता आला पाहिजे. त्यानंतरचा पुढचा टॉपिक म्हणजे गंगेच्या खोऱ्यातील भूजल क्षमतेत गंभीर घट होत आहे. बघा गंगेच्या खोऱ्यामध्ये भूजल क्षमतेत गंभीर घट होत आहे, भारताच्या अन्न सुरक्षेवर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो. आता सर्वप्रथम आपल्याला काय बघा, गंगेचे खोरं, त्याचं इंडियन मॅपमध्ये काय लोकेशन आहे, त्याचबरोबर तेथे भूजल क्षमतेत का घट होत आहे, आता इतके दिवस घट झाली नव्हती, नेमकी आताच का घट आहे, त्याचे परिणाम काय, त्याचे दुष्परिणाम काय, आणि कुठेतरी भारताच्या अन्न सुरक्षेवर त्याचा कसा परिणाम होत आहे याचा सर्व दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग अन्न सुरक्षा काय, ह्या सर्व बाबी आपल्याला माहीत असतील तर आपण एक काय स्ट्रक्चर्ड उत्तर लिहू शकू, ज्यामुळे आपल्याला चांगले मार्क्स येतील. त्यानंतर शेवटी आपण अशा प्रकारे आपण सुरुवातीपासून पाहायला गेलं तर सामान्य अध्ययन 1मध्ये सुरुवातीला आपण इंडियन हेरिटेज अँड कल्चर, भारतीय वारसा आणि संस्कृती बघितली, त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास पाहिला, त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढा पाहिला, त्यानंतर
पोस्ट इंडिपेंडन्समध्ये स्वातंत्र्योत्तर भारताचा अभ्यासक्रम आणि त्याचं थोडक्यात डिकोडिंग करण्याचा प्रयत्न केला. पुढे जगाचा इतिहास असेल, त्यानंतर भारतीय समाज आणि शेवटी आपण भूगोल, ज्यामध्ये भारत, जग आणि महाराष्ट्राच्या भूगोलाच्या दृष्टिकोनातून चर्चा केली. आता अशा प्रकारे आपण याचं थोडक्यात डिकोडिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप सर्व मित्रांना याबाबत एक बेसिक अंडरस्टँडिंग आलेली असेल. आता मी सुरुवातीला म्हटलं होतं की जनरल स्टडीज 1 म्हणजे सामान्य अध्ययन 1 परीक्षेची प्रश्नरचना, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा प्रकारे असेल याविषयी थोडक्यात माहिती पाहू. आता बघा, जनरल स्टडीज 1 मध्ये आपल्याला माहीत आहे की 20 क्वेश्चन असतात. 20 क्वेश्चन जे 250 गुणासाठी असतील. आता याचा विचार केला तर सुरुवातीचे 10 क्वेश्चन आहेत, ज्यामध्ये 1 पासून ते 10 पर्यंतचा समावेश होतो, ज्याला आपल्याला आयोगाने ईच क्वेश्चन 10 मार्कर प्रोव्हाइड केलेले आहेत. म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला 10 गुण असतील आणि 10 गुणांचं उत्तर, 10 गुणांचं एखादा प्रश्न आपल्याला लिहायचा असेल तर त्याची शब्दमर्यादा आपल्याला 150 असणे गरजेचे आहे. म्हणजेच 10 मार्कर क्वेश्चनमध्ये आपल्याला वर्ड लिमिट किती ठेवायचे तर 150 ठेवायचे. त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 11 ते प्रश्न क्रमांक 20च्या दरम्यान जे काही प्रश्न असतील त्याला ईच क्वेश्चन 15 गुण प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला 250 शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे. यावरून एक निष्कर्ष येतो की आपल्याला आयोग प्रश्नपत्रिकेमध्ये 20 प्रश्न देणार आहे. त्यामध्ये 10 प्रश्न हे 10 मार्करसाठी असतील, त्याचं उत्तर 150 शब्दात लिहायचे आणि दुसरे 10 प्रश्न म्हणजेच 11 ते 20 हे काय असतील, 15 मार्कर असतील, त्यासाठी आपल्याला 250 शब्दात उत्तर लिहायचं आहे. परंतु असं आपण फिक्स सांगू शकत नाही की सुरुवातीचेच प्रश्न 10 मार्कर असतील आणि नंतरचे 15 मार्कर असतील, ते मागे पुढे देखील होऊ शकतात. हे आपल्याला आता राज्यसेवेचा पहिला मुख्य परीक्षेचा पेपर जेव्हा बाहेर येईल तेव्हाच कळेल. अशा प्रकारे आपण थोडक्यात जनरल स्टडीज 1 म्हणजे सामान्य अध्ययन 1 मधचा चर्चा करण्याचा प्रयत्न केला, थोडक्यात डिकोडिंग करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना एक अभ्यासाला दिशा यावी, त्यांची कुठेतरी म्हणजेच त्यांचं कुठंतरी मिसअंडरस्टँडिंग होऊ नये, त्यांचा एक दृष्टिकोन क्रिस्टल क्लिअर असावा, हाच ह्याचा मूळ हेतू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी ह्याचा होईल तेवढा फायदा घ्या आणि आपल्या संकल्पना, आपलं या विषयावर असणारं होल्ड जास्तीत जास्त वाढवा, जेणेकरून खूप कमी कालावधीमध्ये आपल्याला यश मिळवता येईल. कारण बऱ्याच दिवस लागून यश मिळवणं म्हणजे तितकं योग्य वाटत नाही, कारण आपल्याकडे खूप कमी कालावधी. आपल्याला घरून जे घरच्यांनी आपल्याला पाठवले त्या सर्व बाबीचा विचार करून आपल्याला खूप कालावधीमध्ये आपल्याला ही परीक्षा क्लिअर करायची आहे आणि लवकरात लवकर यश मिळवायचं आहे. तर येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल किंवा त्यानंतरची राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल, त्या सर्वासाठी हे सेशन खूप महत्त्वपूर्ण असेल. तर सर्व विद्यार्थ्यांनी या सेशनचा फायदा घ्यावा आणि होईल तेवढं आपलं यश लवकर आपल्या टप्प्यात आणावं, हीच आपली पुन्हा मी ह्याच गोष्टी दोहरतो आणि इथेच थांबतो. जय हिंद.